माझी भूमिका जे माझ्या पोटात असतं तेच माझ्या पोटात असतं. मी ह्या अगोदरसुद्धा कधी कुठलाही विषय असू दे, जे योग्य आहे त्याला योग्य मी म्हणत असतो. कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी मी घाबरत नाही. आणि वस्तुस्थिती जर म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो, म्हणजे उगीच काय कोण काय म्हणते, पण माझी प्रकृती बरी नव्हती. आता ह्या अगोदरच्या प्रत्येक ह्याला मी ॲडमिट होतो म्हणून मी जाऊ शकलो नाही. परवा दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला, नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना. ज्या ज्या वेळेस कुठलाही असू दे, हे मराठा आरक्षणाचा विषय असू दे, नाही तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहीत आहे की नेहमी धावून जातच असतो. केवळ आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून मी म्हणजे गेलो नाही, तर त्याचं कारण मी काय आणि निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर ह्या सगळ्यांच्या ह्याच्यावर तोडगा काढावा. आणि या बाकीचे जे काय ते एक इंग्लिशमध्ये एक म्हणजे जाऊन दे, जास्त तपशिलात जाण्यापेक्षा शासनाने ह्या आंदोलन करणारा जे आंदोलन करतात आहे त्यांची जे काय जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि लवकरात लवकर त्यातनं मार्ग काढावा. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात याबाबत, किंवा तुमचं काही बोलणं झालंय याबाबत तोडगा काढण्यासाठी संदर्भात? मी सांगतोय ना, कालच डिस्चार्ज मिळाला. त्यामुळं माझं याच्याशी तसं म्हणजे बोलणं झालं नाही. कारण की आता त्यांचंच एवढं सगळं ट्रोलिंग आणि हे आणि ते सगळं आता प्रत्येकाने, पण माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून, सगळ्या मीडियाच्या माध्यमातून माननीय मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी की जे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काही बाकीचे जे काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं, त्यातनं तोडगा कसा काढता येईल, ते कसं बसवता येतील आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल ही प्रत्येकाची अपेक्षा आहेच. ते झालं पाहिजे.